मिरेकल किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी थालीपीठ पाहणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते बघूयात। त्याच्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसनचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ असं सर्व घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हिरवी चटणी करायची आहे। त्यामध्ये आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे यांची पेस्ट करून घ्यायची आहे। मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर जी हिरवी चटणी केलेली आहे ती घालून घ्यायची आहे पिठामध्ये। बारीक चिरलेला कांदा तो पिठामध्ये मिक्स करायचा आहे। त्यानंतर थोडीशी हळद ही घालून घ्यायची आहे जेणेकरून चांगला कलर येईल। यासाठी आपण थालीपीठ पालकाची सुद्धा करू शकतो, मेथीची करू शकतो, काकडीची करू शकतो। आपण इथं कांद्याचे थालीपीठ बनवत आहोत। हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत आणि हे पीठ पाणी घालून थोडं थोडं छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला थालीपीठ चांगली करता येतील। घ्यायचं आहे लो फ्लेमवर। त्यानंतर पोळपाटावर आपण कापड अंथरून घेऊन घ्यायचं आहे आणि पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपले थालीपीठ काय झालेलं आहे थापून तयार झालेला आहे आणि तो आपण तव्यावरती सोडणार आहोत। सुंदर असं थालीपीठ तयार झालेलं आहे बघा बरं। आपण इथं अनेक प्रकारच्या भाज्या घालून सुद्धा थालीपीठ तयार करू शकतो। हे झटपट होणारे थालीपीठ आहे। गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ, त्यानंतर ज्वारीच्या पिठामध्येच आपण हे बेसन थालीपीठ बनवत आहोत। अशा रीतीने आपले छान असं थालीपीठ तयार होत आहे बघा। अशा रीतीने तुम्ही सुद्धा थालीपीठ बनवू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। या पद्धतीने छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे। धन्यवाद।